महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। महाशिवरात्रीला देवळेच्या शिलाहारकालीन शिवमंदिरात भक्तिभावाचा महापूर। सासनकाठी नाचवण्याच्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद। महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वावर देवळेगाव येथील शिलाहारकालीन शिवमंदिरात भक्तिभावाचा अक्षरशः महापूर उसळला। पहाटेपासूनच हर हर महादेवाच्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। पारंपरिक वैदिक विधीनुसार अभिषेक पूजा अर्चा पार पडताच शिवभक्तांनी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या। देवळे ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील हजारो भाविक या पावन सोहळ्याचे साक्षीदार झाले। अभिषेकानंतर हजारो भाविकांच्या उपस्थितीत शिवलीला अमृत ग्रंथाचे भावपूर्ण पारायण झाले। आध्यात्मिक वारशाची ओळख असलेल्या पोलादपूर तालुक्याची भजनी परंपरा यावेळी पुन्हा एकदा उजळून निघाली। महाराष्ट्रभर कीर्ती मिळवलेल्या भजनी कलाकारांच्या सादरीकरणाने गायन, भजन व मृदुंग वादनाचा सुरेल संगम घडत परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। श्री गणेश मित्र मंडळाच्या वतीने सर्व शिवभक्तांना उपवासाची खिचडी प्रसाद म्हणून वाटप करण्यात आली। भाविकांच्या सेवेसाठी स्वयंसेवक अहोरात्र कार्य करत होते। रात्री सासनकाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। जवळपास 30 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला आणि यामध्ये प्रथम क्रमांक श्री लहू शेलार कापडे बुद्रुक जनीचा माळ, द्वितीय क्रमांक कुमार दर्पण शेलार कापडे बुद्रुक जनीचा माळ, तृतीय क्रमांक श्री प्रकाश सालेकर वाकण भगतवाडी यांनी मिळवला। या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी असंख्य शिवभक्त उपस्थित होते। त्यानंतर रात्रभर भजन सेवेचे आयोजन करण्यात आले असून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी प्रकाश कदमसह तृप्ती भोईर, पोलादपूर।